हॅलो, मी प्रज्ञा. तर गेल्या महिन्यात आम्ही अलिबागला भन्नाट अशी ट्रिप केली आणि आज त्या ट्रिपचा एक छोटासा ब्लॉग घेऊन आले, तर शेवटपर्यंत नक्की बघा. मस्त असं सूर्यदेवताचं दर्शन केलं. नेहमीचा आपला ठरलेला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, डोसा, उत्तप्पा आणि त्यानंतर आम्ही आमचा प्रवास सुरू केला अलिबागच्या दिशेनं. तर आम्ही पुण्यावरनं पहाटे 5:30 वाजता निघालो होतो. लोणावळा, खोपोली, पेण आणि मग अलिबाग असा आमचा रूट होता. लोणावळा खोपोली रस्ता छान होता. पेणमध्ये थोडा खराब होता बिकॉज आम्ही गावातून गेलतो. बाकी तर रस्ता खूप छान होता. आम्हाला अलिबागला पोचायला जवळजवळ 4 तास लागले. त्यानंतर आम्ही लंच केला मोदकम हे हॉटेलमध्ये. खूप छान होतं, जरूर रेकमेंड करेल. त्यानंतर आम्ही वर्सोरी बीचला गेलतो, जे की अलिबाग बीचपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर होतं. इथे पार्किंगची सोय आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही पण. वीकेंड असल्यामुळे थोडी गर्दी होती. इथे वेगवेगळ्या राईड्स लाईक ETV राईड्स आहेत, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण आहेत, पॅरासिलिंग पण आहे. डॉगेश भाई पण सी एन्जॉय करायला आले होते, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला आले होते. त्यानंतर आम्ही ETV राईड केली, जी की पर पर्सन 200 होती आणि कपलसाठी 300 रुपये होती. त्यानंतर आम्ही अलिबाग बीचला गेलो. तिथे अलिबाग बीचजवळ कुलाबा फोर्ट आणि अलिबाग बीच हे एक्सप्लोर करू शकतो आपण. इथे पण वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत. हे जे पाणी दिसतं आहे ना, हे जसं जसं सनसेट होईल तसं तसं आतात जातं. मग आपण कुलाबा फोर्टला चालत जाऊ शकतो. त्यानंतर आम्ही पण थोडा समुद्र एन्जॉय केला, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केल्या. त्याचा व्हिडिओ नाही घेता आला, बट प्राईस म्हणाल तर ठीकठाक होत्या, कमी नाही करत अजिबात. मस्त असा सनसेट एन्जॉय केला. हे पाणी कमी झालं त्यामुळे लोक चालत जातात कुलाबा फोर्टला. तर दिवसाचा एंड मस्त असा मराठी गाण्यांसोबत. पुढच्या पार्टमध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो, कोणते कोणते बीच एक्सप्लोर केले हे पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. बाय.